सासूरा सासूरा ओलांडून उंबरा गालीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची तुझ्या मनात अजूनही ती आशा आहे की त्या परत येतील और अदर इनफॅक्ट त्या परत याव्यात अशी तुझी इच्छा आहे. तुला नाही वाटत आहे तसं? मला काहीच वाटत नाही. म्हणजे मी ना ह्या सगळ्याकडे खूप ऑब्जेक्टिव्हली बघतो आणि मग ह्यात माझा रोल काय असला पाहिजे हे मी ठरवतो. म्हणजे त्या परत येणं न येणं हे काय आपल्या हातात नाही. आता त्या परत आल्या तर उत्तमच, पण नाही आल्या तर काय याचाही विचार आपण करायला हवा. नको ना श्री असं बोलूस. जान्हवी अगं हे नुसतं न बोलण्यानं काय होणार आहे. आपण वर्स्ट केस सिनारिओचा विचार करून ठेवला पाहिजे ना. श्री माझं मन मला सांगतंय की ते येतील, पण कधी हे सांगतंय तुझं मन? जान्हवी आता आपल्याला आपल्या मनावर फार अवलंबून राहून चालणार नाहीये. आता आपल्याला ओवीचा विचार करायला हवा, प्रॅक्टिकली विचार करायला हवा ओवीच्या मनाचा. पण म्हणजे आपण काय करायचं? काय करायचं हे मला आत्ता माहित नाही, पण त्या परत येणार नाहीत असं गृहीत धरून आपल्याला पुढचं सगळं करावं लागेल. पण मग जर ते आल्या तर काय, ती त्यांचीच मुलगी आहे. आता तरी वाटलं होतं एखादी गोष्ट तरी मनासारखी होईल माझ्या, पण कसलं रे कर्मा. आता काय सांगू मी. आई आई अगं काय झालं, का रडतेस? हो पण बाबा तरी का रडते आई? आई सांग ना काय झालं. अरे काय विचारतोयस पिंट्या, अरे माझंच नशीब फुटकं रे. बाबा तुम्ही तरी सांगा ना काय झालंय, का रडते ही? काही नाही रे, मनीषचं लग्न ठरलं ना, तिचं नशीब फुटलं. काय? हो, तिने स्पर्धा लावली ना मनातल्या मनात तुम्हा दोघांची. मनीष पेक्षा जास्त चांगली मुलगी तुला मिळायला हवी म्हणून मग त्याचं ठरलं, हिचं नशीब फुटलं. हो मग आता मनीषची आई माझ्या समोर नाक फेंदारून फिरत राहील. ओ हिचं कर्तृत्व काय ते शून्य. पण शेवटी सरस तीच ठरली ना, आणि सगळं ना हे त्या सरू मावशींमुळे झालेले. आपलं कोण परक कोण काही कळतच नाही त्यांना. लायकी नसताना चांगली मुलगी मिळाली त्याला, त्याचा त्रास होतोय मला, बाकी काही नाही. आणि आता तर मनीषच्या आईचे हात ना अगदी ढगालाच लागलेत. आपला दिवटा फारच कर्तृत्ववान वाटायला लागलाय तिला. तरी पण पेट्या मी तुला सांगत होते, हे बघ नाही नाही नको नको असं म्हणू नका तुम्ही. देव देखील त्यालाच मदत करतो जो स्वतःला मदत करतो, कळलं ना. पण तुमचं तसं नाही ना, तुम्हाला हे नको तुम्हाला ते नको. मग घ्या बसा आता बोंबलत. निश्चयी माझ्या नाकावर टिचून तिच्या घरात सून घेऊन येणार, आणि मी मात्र बसली आपली अशीच आयुष्यभर आपली कामं रगडत. ते करा ते करा, कंबर दुखते त्याचं कोणाला काही नाहीये. आणि त्यांना तरी काय होतंय, माझ्यासाठी बघितली असती एखादी चांगली मुलगी, आधी मनीषचा जुळवायला गेल्या. एवढं बोंबलून काही होतंय का, कोणाला काही फरकच पडत नाहीये त्याचा. पांडुरंगा झोप रे बाबा. तो झोपलाच आहे देव, झोपलाच आहे. हॅलो बेबी आत्या. हा अहो आम्हाला अजून थोडा उशीर होतोय, म्हणजे आम्ही आत्ताच जेवायला बसलोय. काय उशीर होणार आहे तुला? हो बरं बरं ठीक आहे, हरकत नाही.
ओवी काय करतेय? दंगा ऐकू येतंय का तुला? ती आणि कांता दोघही धुडगूस घालतायत. इथे बॉल नाही खेळायचाय, गच्ची जाऊन खेळा. चल, या आजी आहेत ना खूप दुष्ट आहेत, आपण गच्चीवर जाऊन खेळू. चल 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 चल. वा वा, चालू दे चालू दे. चला बाय. जान्हवी. हा. अगं सरूचा फोन आला होता का ग तुला? सरू मावशींचा? हा. नाही का हो? अगं काही नाही, जरा अपसेट होती ती. म्हणजे म्हणत होती की 1-2 जणांनी मंडळातनं नावं काढून घेतलीत, अजून एकही लग्न ठरलं नाही वगैरे असं काहीतरी म्हणत होती. मला वाटलं तुझ्याशी बोलली असेल ती. नाही नाही. बरं हरकत नाही, तू आलीस ना की सविस्तर बोलू आपण. हा, एन्जॉय. बाय. हो चालेल. या काय सगळं ठीक ना? हा पुढे. मला ना जाम टेन्शन आलं होतं, म्हणजे त्यांना मी आवडेन की नाही, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, असे खूप विचार येत होते मनात. पण याचे आई बाबा खूप साधे आहेत ग. त्याबद्दल प्रश्नच नाही, तू अगदी निश्चिंत राहा. आणि आई बाबांना पण गीता खूप आवडली. मग गीता, आता तुझ्या घरी केव्हा कार्यक्रम? कधी म्हणजे उद्या सुद्धा. माझ्या घरच्यांना तसं माहितीये आणि त्यांना तसा काही प्रॉब्लेम नाहीये. सगळं ठरलेलंच आहे की. पण एकदा आई बाबा एकमेकांना भेटले की झालं. ग्रेट. मग आता पटकन लग्न करून टाका बघू, उगाच वेळ लावू नका. नाही नाही, आम्ही लवकरच करणार आहोत लग्न. पण आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहोत. अगदी साधं सोपं आणि मोजकीच माणसं. उत्तम. आणि पुढचं आहे का, आमच्या लग्नात साक्षीदार म्हणून तुम्ही दोघांनी सह्या करायच्या. अरे पण तुझे घरचे आहेत ना, त्यांना काय वाटेल? नाही नाही, त्यांचा अगदी तसा काही आग्रह नाही. आणि मुळात आमच्या लग्नाचे साक्षीदार तुम्ही दोघं आहात, त्यामुळे सह्या तुम्हाला दोघांनाच करायच्या आहेत. एका समाधानी हॅपी कपलनं आमच्या लग्नात साक्षीदार असावं असं आम्हाला वाटतं. सो स्वीट. थँक्यू. मी नक्की आहे साक्षीदार म्हणून सही करायला. थँक्यू. आता काय, राणी सरकारने फरमान काढलंय, त्यामुळे मला यावंच लागणार. ए मनीष, पण तुला आत्ताच एक गोष्ट सांगतो, आता तुला कळेल समजूतदारपणा कोण दाखवत होते. बाबा रे, लग्नानंतर आपलं असं आपल्याकडे काही राहत नाही बरं का. हो. ए श्री, उगाच काय घाबरवतोयस तू त्याला? म्हणजे लग्न झालं त्याचं त्याला कळेलच ना, आतापासून कशाला घाबरवायचं? पण मला खूप आनंद झालाय. तुम्हाला माहितीये तुम्ही खूप अनुरूप आहात एकमेकांसाठी आणि छान संसार कराल दोघं सुखाचा. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. थँक्यू सो मच. थँक्यू. हा बघ, थँक्यू म्हणतोय. आला मोठा. जा आजचं बिल तू दे. चालेल. देतो म्हणे, आला मोठा. बरं ऐक ना, म्हणजे तुम्ही दोघंही, मला तुमच्या दोघांची थोडी मदत हवी आहे. कराल? सांग ना. तुमचं लग्न आमच्या सरू मावशींच्या वधूवर सूचक मंडळातून जमलंय असं म्हणाल. म्हणजे फार काही नाही, तुम्ही सुचवलेलं हे स्थळ आम्हाला पसंत आहे इतकंच सांगा. पण तुमच्या अशा बोलण्याने त्यांना बूस्ट मिळेल त्यांच्या कामात. एवढं कराल? काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे जान्हवी, तुझा इमोशनल अँटिना सतत चालू असतो ना ग? म्हणजे? नाही म्हणजे हे लग्न ठरल्यामुळे सरू मावशीचा कॉन्फिडन्स वाढेल,
हे मला तरी कळायला खूप दिवस गेले असते बाबा. श्री, अरे हा बेसिक फरक आहे पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या मनाच्या जडणघडणीचा. म्हणजे तुमचं कसं असतं, तुम्ही ज्या ठिकाणी जाता तिथले होऊन जाता. बायकांचं तसं नसतं ना. त्या कुठेही गेल्या तरी त्यांच्या मनात त्यांचं घर, त्यांच्या घरातली माणसं इतकंच असतं रे. नाही, मला बाकी सगळ्या बायकांचं माहित नाही, पण मला तरी फारच भारी बायको मिळाली बाबा. माझा नवरा जास्त भारी आहे. तुझी बायको त्याच्यासमोर काहीच नाहीये. हे बघ, मी माझ्या बायको विरुद्ध एकही शब्द ऐकणार नाही. मी पण माझ्या नवऱ्याबद्दल काही ऐकून घेणार नाहीये. पण मी काही बोलतच नाहीये, तूच त्याला मध्ये आणतेस गरज नसताना. त्याची गरज मला नाहीये, असं कधीच होत नाही. खरं तर तोच गरज आहे माझी. आणि माझी? श्री, आपण घराजवळ पोहोचलोय, कोणीतरी येईल. मग काय झालं? श्री, काय म्हणतील आपल्याला? काय म्हणायचं? दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे असं म्हणतील. हसतील आपल्याला कौतुकानं. श्री, प्लीज सोड ना. मी माझ्या बायकोचा हात धरलाय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा हात धरा. नको कोण म्हणतंय? श्री, श्री, ही दार उघडलं बहुतेक. श्री, जानवी यार. अजून का येत नाहीये दोघं? येणार येणार. खूप घाई झाली आज मला. अगं हो माहितीये, थोडा पेशन्स ठेव. येतील, लवकर येतील. आले 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 आले. दे दे पेढे दे. या या या, एक आनंदाची बातमी सांगायची आहे. अरे वा. बसा, आधी बसा तुम्ही. बसा, सांगते. तोंड गोड करा. काय मावशी, पेढे कशासाठी? सांगते ना. माझ्या वधूवर सूचक मंडळातून पहिलं लग्न जुळलं. जान्हवी, अगं तुझी ती मैत्रीण गीता आणि मनीष, त्यांचं लग्न ठरलं. मी आधीपासून म्हणत होते ना, ते दोघं अगदी अनुरूप आहेत एकमेकांना. पण त्यांचं लग्न जुळण्याचा योग माझ्या मंडळातूनच होता. सरू मावशी, खूप 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 अभिनंदन. थँक्यू. ए मावशी, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता पार्टी हवी बरं का लवकर. अरे तू म्हणशील तेव्हा पार्टी देईन मी. जान्हवी, हा आपल्या ओवीचा पायगुण आहे. हा, ती घरात आली आणि आपल्या घरात उत्साह आलाय बघ. मी ना जरा नर्वसच होते. माझ्या मंडळातून एकही लग्न जुळलं नव्हतं ग. आणि आता हे लग्न जुळलंय. मी सांगते ना, आपल्या ओवीचाच पायगुण आहे. कुठल्याही कारणामुळे असू दे, पण आज खूप दिवसांनी आमच्या सरुताई खूप आनंदात दिसतात. आणि तू ग? हो, मी तर आहेच आनंदात. एक छोटस मूल आपल्या घरात आलं ना, कसं चैतन्य येतं ना. आणि किती गोड मुलगी आहे ग, किती गुणी आहे. सगळं ऐकते बरं का ती आमचं. हो, आज सकाळी कांता भाऊजींबरोबर केवढी खेळत होती. धम्माल चालली होती दोघांची. हो ना. आणि आज मी ह्यांना फोनवर सांगितलं बरं का, तर म्हणाले आता हिला भेटायला लवकर यायला पाहिजे म्हणून. कुठे आहे, कुठे ती? अगं तुमच्या खोलीतच झोपलीये. पलंगावर पडल्या पडल्या इतकी गाढ झोप लागली ना तिला. मी माझ्या खोलीत नेऊ का तिला? नाही, आज मी माझ्या खोलीत नेते. ए नाही, नको. आधी आपण तिच्याशी बोलूया आणि मग ठरवूया. हा, इतके सगळे बदल एकदम नको तिच्यासाठी. आधी तिला या घरात रुळू दे, मग तिची खोली बदलूया. चला झोपूया, उशीर झाला. गुड नाईट. बाय बाय. बाय. सरे चल, आपणही झोपूया. हा, सकाळी लवकर उठायचं आपल्याला. ठीक आहे, मी पेढे ठेवून आले. हो, चल. जानवी, अगं या अंधारात जरा झोपली ना ती. अगं या अंधारात मी कसे कपडे शोधणार आहे माझे? थांब जरा, मी देते शोधून. ए बायको, काय काय? सरू मावशी म्हणाली होती की हवं असेल तर ओवीला तिच्या खोलीत शिफ्ट करा. हो,
मग तिला नाही कोण म्हणालं? मी? पण आता हो म्हणूया ना. वेडा आहेस का तू? आता कसं हो म्हणणार? अगं त्याला काय होतंय? तू जाऊन बोलशील ना? हो मी ओवीशी बोलेन. आपण सांगू तर तिला. सरू मावशींची तू बोलशील ना? हो मी तिच्याशी बोलेन. अरे अरे वा ओवी, तू जागी अजून झोपली नाहीस? मला तिला भीती वाटते. आई गो, मग आता आम्ही आलोय ना, आता झोप शांतपणे. काय मग आजचा दिवस कसा गेला? मग काय सांगा, कसा गेला दिवस? आजचा दिवस ना आमचा खूप मस्त गेला. तुला माहितीये, आमचा एक मित्र आणि आमची एक मैत्रीण, त्यांचं लग्न ठरलं एकमेकांशी. आणि काय मग आपला दिवस कसा गेला? मस्त गेला. काय केलंस तू दिवसभर सांग बघू. एक त्या मोठ्या आजी होत्या, एक छोट्या आजी होत्या, एक ना पंजी आजी होती, एक बाबी आजी होती आणि एक फक्त आजी होती. आणि सरू आजी? सरू आजी? हा सरू आजी पण. हा मला जायची आठवण आली, थोडी पण मी रडली नाही. कधी आहे त्यांचं लग्न? आजच ठरलंय की नाही? मग आता ते थोडी तयारी करतील, मग ते तारीख ठरवतील, ते छान छान कपडे विकत घेतील आणि मग लग्न करतील 1 महिन्याने. त्यांचं नाव काय आहे? त्यांची नावं आहेत मनीष आणि गीता. तुम्ही जाणार आहेत लग्नाला? हो. तिकडे बँड पण असेल ना? हो. तू येशील? मी कशी येऊ? का बरं? लग्नाला अजून खूप वेळ आहे ना, तोपर्यंत मी आईसोबत घरी जाईन. ओवी, तू माझ्या खोलीत येशील झोपायला? मी तुला छान छान गोष्टी सांगेन. हा, येशील? हो. कधी येशील? एकदा येईन. एकदा येईन. बरं मला सांग, यू गो टू स्कूल? स्कूल शाळेत जातेस? कुठल्या शाळेत जातेस? बालवाडी. इंग्रजी माध्यमाच्या? बरं बरं, आय टीच यू इंग्रजी. सिंपल, व्हेरी सिंपल. इंदू बाई, तू जरा दुसराच विषय शिकव कुठला तरी. हा आलेच. बहिणी बहिणी, मी काय म्हणते, तिच्या शाळेचं कसं करायचं? म्हणजे आता जात असेल तर बुडत असेल ना शाळा, का आपणच घालूया शाळेत? मीही तोच विचार करत होते. या दोघांशी जरा बोलून घेऊया. चला ओवी मॅडम, दूध पिताय ना? ओवी मॅडम दूध नाही पितात. नाही असं चालणार नाही, दूध प्यायलाच पाहिजे. अरे वा, कोण नाही पिणार आहे ते दूध? मी देते. बर, आता बघूया. चला आता पटकन दूध पिऊन घ्या बघू. आता बघ कशी पिते. येऊ का घरात? नाही, दरवाजा उघडाच होता, म्हटलं आपणच जावं. काय म्हणता, तुम्ही कशा आहात? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? चाललंय आपलं राहट गाडगं. सरू मावशींना भेटायचं होतं म्हणून मी बोलवते तिला. चहा तयारच आहे, घेणार? अहो म्हणजे काय,
या ना बसा इकडे. घ्या. अरे आई तुम्ही कशा आज इथे कशात? हो जरा सरू मावशींना भेटायला आले होते. तुम्ही कसे आहात? मस्त मजेत. छान. चहा? हो आई चहा दे ना मला पण. काय अगं अरे दूध कोण पिणार? उभी अरे श्री तिला पळवू नकोस. अरे अजून दूध पितीये ती. असं काय करतोय? अगं मी नाही तीच पळवते मला. हळू पकडू 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 पकड. आई शाबास. आता कुठे पळणार आहेस? कुठे पळणार आता? मुदगुले अगं बाई कोणाचं लेकरू आहे? सरूला यायला उशीर होईल. म्हणजे जप चालू आहे ना. कधी संपेल माहित नाही. आपण जाऊया काय तिच्या खोलीत? म्हणजे जप लवकर संपेल. हो चालेल ना. जरा चहा पिऊन होऊ दे.